आता सकाळी दूध टाकून येत होतं तर बघितलं तर आपल्या आहे ना रस्त्याचे खड्डे बुजायचे चालू होते बघा. म्हणजे यार रस्त्याला आहे ना भरून टाकायचं चालू होता. आता यार घरी आल्याच्या नंतर स्प्रिंकलर चालू केलं त्याला तर एवढं खास पाणी वाटत. म्हणजे यार बघा थोडं कमी होतं. त्यानंतर मी इकडे आहे ना चारीच्या बाऱ्याला आलो तर इथं पाणी लीक होत होतं. मग यार म्हणलं हे तर दुष्काळामध्ये पाणी वाया चाललं म्हणलं हे लगेच बंद करून टाकलं. आणि इकडे कामाला आलेच नंतर बघितलं तर एक जण डायरेक्ट कोरपडीच पिल्लल धरेल होता आणि त्याच्यासोबत खेळत होता. म्हणलंय ना भाऊ ठेकेदारानं पाहिलं तर आपल्याला असंच पैसे नाही द्यायचं आपल्यासोबत असंच मजा करीन म्हणलं. पैशाचा विषय काढल्याच नंतर त्यांना लगेच त्या पिल्लाला सोडून दिलं ना आपल्या कामाला लागला. आता इकडे आल्याच नंतर युपीचा हा एकटाच भाऊ दिसत होता. मग आलो त्याच्याकडं. आता यार मी त्याला विचारलं म्हणलं यार तुझे जोडीदार कुठे गेले म्हणलं पडोई आणि ते. आता यार त्यानं सांगितलं का त्यांची वाली भांडणं झाली. मला जे तर माहित होतं की काल त्यानं माशी घेतली होती आणि त्याच्यानंतर गावातून क्वार्टर बिट्रे आणले असन त्यानं रात्रभर धिंगाणा केला ना. आता भाई म्हणजे त्यांची भांडणं झाली. त्याच्या तेरा हाच नव्हता त्याला म्हणलं यार त्यांना सांगायचं ना पीत जाऊ नका. तो म्हणे यार पिएंगे नाही तर जिएंगे कैसे असं म्हणते.